आता तिघांनी मटण शिजायला घातलंय आणि इकडं पाऊस चालू झाला. दिसतोय का पाऊस? आज असं झालं की येणे येणे पावसा तुला मटण देते खायला. वाव झाले असं झाले असं. याचा डिटेल ब्लॉग मी अपलोड केलेला आहे, तर खाली दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्ही नक्की पहा. भारी दिसतंय. चूल सुद्धा दिकनी दिसायला लागली त्या बटन. कसं वाटलं बघून? मटणाला काय झालं? असं झालं का? हा मग काय. हा आज रोहिणी दीपकदाची पाहिजे होते आज, हाय ना हो? कारण नेहमी आम्ही जेव्हा पण कधी चुलीवर स्वयंपाक करतो तर त्यावेळेस रोहिणी दीपकदाजी असतात, त्याच्यामुळे आज त्यांना खूप जास्त मिस केलं. तर कसा वाटला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. बाय.